नमस्कार. मी सौ अंजली दिलीप आंबलेकर. सध्या मुक्काम कोईमतूर. माझ्यातली मी वाचन प्रेरणा दिवस स्पर्धा 15 ऑक्टोबर. कथा वाचन व्हिडिओ टास्क. माझ्या स्वरचित कथेचे नाव क्षण आनंदाचे. क्षण आनंदाचे. ही कथा मी आपणासमोर वाचन स्वरूपात सादर करते. अरे बापरे, चक्क 6:30 होऊन गेलेत. गजर तर मी 5:30च लावला होता. पण अलार्म तर माझा हा रोजचाच आहे, तो लावावा लागतच नाही, तसाच वाजतो. समीक्षा स्वतःशीच बोलत होती. थोडा वेळ तशीच लोळत पडली. चला आता उठावे लागेल, कामे तर बरीच पडली आहेत. समीर पण तिला न उठवता मॉर्निंग वॉकला निघून गेला होता. तिला तर त्याचा रागच आला. असा तर तो कधीच करत नाही, मग आज का बरे मला न उठवता तो मॉर्निंग वॉकला निघून गेला. विचार करत करतच ती अंथरुणातून बाहेर आली. रविवार असल्यामुळे आज तिच्या मैत्रिणी तिच्याकडे येणार होत्या. अंगत पंगत ठरली होती तिच्याकडे. खरं तर हे समीरला माहिती होते, मग तो असा का वागला माझ्याशी. विचार बाजूला ठेवून ती कामाला लागली. ती बँकेत नोकरी करत असल्यामुळे तिला इतर दिवशी वेळ मिळत नव्हता, म्हणून तिने तिच्याकडे आज अंगत पंगत ठेवली होती. घरच्या कामवाल्या मावशीला सुद्धा तिने आज लवकर बोलविले होते, पण आज त्यांना सुद्धा खूपच उशीर झाला होता. एकदाच्या त्या आल्या. रेखा मावशी, आज तुम्हाला का बरं उशीर झाला एवढा? मी तर तुम्हाला लवकर बोलविले होते ना. थोडेसे तिने स्मित हास्य केले व म्हटले, आपल्या दोघींना आज झोप खूपच अनावर झाली होती की काय? सकाळी मॉर्निंग वॉकला गेलेला समीर अजून घरी परत आला नव्हता. तिने आंघोळ व देवपूजा आटपून घेतली व स्वयंपाकाला लागली. स्वयंपाक म्हणजे काय? रावण भात. तिच्याकडे रावण भात ठरला होता. रावण भात आणि फोडणीचे ताक. मग काय विचारता, समीरचा तर रावण भात हा वीक पॉइंटच आहे. इतक्यात दारावरची बेल वाजली. कोण आले असेल बरे इतक्या सकाळी सकाळी? समीर तर नक्कीच नसेल, कारण त्याच्याजवळ तर घराची किल्ली आहे. तिने मावशींना दार उघडायला सांगितले. समोर समीरला बघताच मावशीने, मॅडम साहेबच आले आहेत असे सांगितले. समीर किल्ली घ्यायला बहुतेक विसरला असेल. घरात आल्या आल्या त्याने समीक्षाला गरम पाणी करून मागितले. तिने न बोलताच त्याला गरम पाणी आणून दिले. तो तिच्याकडे बघून हसला, पण तिने त्याकडे कानाडोळा केला. समीरला वाटले, ही आज आपल्याशी अशी का तुटक वागते आहे? ही आपल्याशी धड बोलतही नाही. काय झाले असेल बरे? तो तिच्या पुढे पुढे करायला लागला. आज तुला इतकी कशी बरे झोप लागली? तू तर कधीच इतक्या वेळ झोपत नाहीस. समीक्षाने त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केले. बायकोच्या मनात काय आहे हे कुठल्याच नवऱ्याला कधीच कळलं नाही. कळलंय का? पण बायकोला मात्र नवऱ्याच्या मनातलं नक्कीच कळतं. त्याला वाटलं असेल आज आपल्याकडे अंगत पंगत आहे, तिला आज भरपूर कामे असतील, म्हणून तिची पूर्ण विश्रांती होऊ द्यावी म्हणून. असे तर त्याच्या मनात आले नसेल. तिने त्याच्या मनातलं रातराणीसारखं प्रेम समोर ठेवून श्रावणसरीसारखी प्रसन्न हसली व तिचा लटका राग बाजूला ठेवून, तुला यायला आज का उशीर झाला म्हणून त्याला विचारले. तिला न उठवण्याचं कारण सुद्धा त्याने तिला विचारलं. तिला जे वाटलं तेच कारण त्याने तिला सांगितलं. तो म्हणाला, समीक्षा, अगं मी पण माझ्या मित्रांना अंगत पंगतीला बोलविले आहे. अरे, तू तर मला काहीच बोलला नाहीस. तो म्हणाला, अगं तुझ्या मैत्रिणीचे नवरे म्हणजेच माझे मित्र ना. अरे हो रे, खूप छान केलंस. म्हणजे तू घरी जाऊन त्यांना बोलविणे केले? हो तर, फोनवर सांगण्यापेक्षा प्रत्यक्षात जाऊन सांगावे असे मला खूप वाटले. मग काय म्हणतेस? कशी वाटली माझी कल्पना? अरे काय सांगू तुला,
मला तर खूपच आनंद झाला. घरी जाऊन बोलाविणे केले म्हणून वेळ झाला ना तुला? अरे ते सगळं ठीक आहे, पण तू जर मला आधी कल्पना दिली असती तर माझ्यापुढे प्रश्नार्थचिन्ह हे आलेच नसते. तिच्या मनातल्या हळव्या कोपऱ्यांनी मान वर काढली व नकळतच तिच्या डोळ्यांच्या कडा पाणवल्या. तिने तिच्या मैत्रिणींना फोन करून सांगितले, तिच्या नवऱ्याचं माझ्याविषयीचं सरप्राईज कसं वाटलं तुम्हाला? अगं कसं वाटलं काय, ते खूप धावलंय आमच्यासाठी. आपल्या मैत्रीचं नातं आणि त्यांच्या मैत्रीचं नातं मनात सुखावणारा सुगंध आहे. त्याच्या सगळ्या मित्रांना समीक्षाच्या हातची फणसाची भाजी खूप आवडायची. समीरने तिला फणसाची भाजी करायला सांगितली. तिनेही खूप आवडीने फणसाची भाजी, रावण भात व फोडणीचे ताक केले. प्रत्येकीने एक एक पदार्थ आणला होता. कोणी भरली वांगी, कोणी मऊसूद घडीच्या पोळ्या, कोणी काकडी टोमॅटोची कोशिंबीर, कोणी झणझणीत वऱ्हाडी ठेचा. भरली वांगी आणि झणझणीत ठेचा म्हटल्यावर भाकरीची तर आठवण नक्कीच येणार ना. एका मैत्रिणीने भाकरीचा बेत बनवला आणि सरतेशेवटी स्वीट डिश म्हणून फ्रूट सॅलड, अर्थात ते सगळ्यांनी मिळून केलं. सगळेजण 12 वाजता एकत्रित जमा झाले. रविवार असल्यामुळे मुलांना सुद्धा सुट्ट्या होत्या. सगळ्यांचीच मुलेही लहान, त्यामुळे सगळे बाळ गोपाळ एकत्र जमा झाले. समीरच्या लग्नाला 1 वर्ष झाले होते, त्यामुळे अजून पाळणा हल्ला नव्हता. लहान मुलांचा गोंधळ तर आपल्याला माहीतच आहे. घर मोठे असल्यामुळे समीक्षाने काही खेळणी व गेम्स वगैरे देऊन त्यांना एक खोलीत त्यांच्याच ताब्यामध्ये देऊन टाकली. मग मोठ्यांना खाजगी मनमोकळ्या गप्पा मारता आल्या. गप्पा टप्पा, हास्यांचे फवारे व थोडेफार गेम्स खेळून भोजनाला सुरुवात केली. बाळगोपाळांसाठी त्यांच्याच खोलीत जेवणाची व्यवस्था केली. रेखा मावशी असल्यामुळे मुलांना काय हवं काय नको हे त्या बघत होत्या. सगळ्यांनी प्रत्येक पदार्थावर ताव मारून ती अंगत पंगत मनसोक्त साजरी केली. सगळे आटपेपर्यंत जवळजवळ 4 वाजले. सगळ्यांना घरी जायचे वेळ लागले. सगळ्यांची घरे दूर होती. आता निघालो तर दिवे लागणेपर्यंत आम्ही घरी पोहोचू. सगळ्यांनी आपापल्या मुलांना घरी चलण्यासाठी आवाज दिला, पण त्यांचे खेळण्याचे समाधानच झाले नव्हते. समीरने तसेही त्याच्या हातची कॉफी पिल्याशिवाय घरी कोणीही जायचे नाही असे सांगितले. मुलांच्या पथ्यावरच ते पडले, कारण त्यांना सगळ्यांसोबत एकत्र जास्ती वेळ राहता येणार होते. त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा बघण्यासारखाच होता. समीर कॉफी करण्यास निघून गेला. कॉफीचा घमघमाट सुटला तशी समीक्षा आत गेली व कॉफीचा ट्रे घेऊन दोघेही बाहेर आले. कॉफी तर अतिशय लाजबाब झाली होती. सगळ्यांनी त्याच्या कॉफीचे खूपच कौतुक केले. मुलांसाठी त्यांचे आवडते आईस्क्रीम आणून ठेवलेलेच होते, त्यामुळे वेळेचे भान न ठेवून सगळी बालमंडळी मिटक्या मारत हळूहळू आईस्क्रीम संपवत होती की जेणेकरून आपल्याला जास्तीत जास्त येथे थांबता येईल. कॉफी आईस्क्रीम प्रकरणात 1 तास निघून गेला. सगळ्यांनी मुलांना घाई करून खोलीबाहेर बोलविले. आता आम्हाला निघायलाच हवं म्हणून सगळ्यांनी टाटा बाय बाय करून घरच्या वाटेचा रस्ता धरला. त्यांची ही आगळी वेगळी अंगत पंगत म्हणजे कधीही न विसरणारा एक क्षण. सगळे निघून गेल्यावर दोघेही हुश्य करून सोफ्यावर बसले. तिने त्याच्याकडे बघून स्मित हास्य केले. समीरच्या लक्षात आले की आपल्या जीवनातील हवामान खातं हे वेगळंच आहे. तिचे शांत गहिरे आरसपाणी डोळे त्याच्या नजरेला भिडले. त्याच्या तात्काळ लक्षात आले की आपण आज मॉर्निंग वॉकला जाताना तिला उठवायला पाहिजे होते. तिला सांगितल्याशिवाय आपण कुठेच जात नाही. तशी पाहिली तर ती साधी गोष्ट होती, पण तिच्यासाठी ती खूपच महत्त्वाची होती आणि आहेही आणि राहणारच. त्या दोघांचं एकमेकांवर इतकं अतूट प्रेम होतं की तिने
तो लटका आलेला राग केव्हाच बाजूला ठेवला होता. तेवढी ती समजूतदार होतीच. ती म्हणाली, समीर, तुझ्या या स्मित हसण्यात, तुझ्या या लढीवाळ स्पर्शात व श्वासात माझं संपूर्ण आयुष्य दडलं आहे रे. आता आपण बाळाच्या चाहुलीची तयारी करायलाच हवी. त्यांनी एकमेकांच्या डोळ्यात बघून आपल्या या प्रेमाच्या वाटेवरची सावली बनून राहायचं व गर्भधारणेची योजना मनात पक्की करून त्याच रात्री त्यांनी ते पाऊल उचललं व ते फळालाही आलं. तिला बाळाच्या येण्याची चाहूलही लागली. डॉक्टरकडे जाऊन ही बातमी खरी असल्याची दाद मिळाली. दोघांच्याही चेहऱ्यावरचा आनंद गगनात मावेनासा झाला. गर्भातल्या बाळाची चाहूल लागताच बाळाची कहाणी सुरू झाली. त्याच्या येण्याची गोड आठवण, त्यातून निसर्गाची सुंदर देणगी मिळाली. धन्यवाद.